मला मी सांगू इच्छितो की मी राहायला दहिसर बोरिवली याच ठिकाणी आहे. त्याच्या बॉर्डरवरती आहे. म्हणजे आमचा जो भाग आहे तो दहिसर चेकनाक्यापासून लागू होतो. तर सन्माननीय मुख्यमंत्री यांनी जी योजना काढलेली आहे आता सध्याच्या घडीला, की मागाठाण्यापासून ते ठाण्यापर्यंत जो आपला भुयारी मार्ग आपण जो काढतोय तो अत्यंत गरजेचा आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, की हा लवकरात लवकर होणे हे गरजेचं आहे. कारण कसं होतं, की आम्ही ज्यावेळेस इथून दहिसरवरनं किंवा बोरिवलीवरनं ठाण्याच्या दिशेने जातो, त्यावेळेस इतकी मोठी ट्रॅफिक तिथे लागली असते. दहिसर चेकनाक्यापासून ते जवळ-जवळ कापूर बावडीपर्यंत रांगाच रांगा लागलेल्या असतात. आणि ठाण्याचं डिस्टन्स जर तुम्ही बघितलं तर जास्तीत जास्त एक 30-35 मिनटं असेल दहिसरवरनं ठाण्याला पोचायला. पण आम्हाला जवळ-जवळ ते पोचायला 1.5 ते 2 अडीच तास लागतात त्या गोष्टीपर्यंत, ठाण्यापर्यंत पोचायला. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, की सन्माननीय मुख्यमंत्री ही जी योजना काढतायत ती अत्यंत खरंच खूप चांगली आहे आणि ती जनसामान्य लोकांसाठी खरंच खूप गरजेची आहे. म्हणजे जर मागाठाण्यापासून ठाण्यापर्यंत जर ते भुयारी मार्ग झाला तर जास्तीत जास्त आपण एक 20 ते 25 मिनिटामध्ये ठाण्याला पोहोचू. आणि याच्याने जी रस्त्यावरती होणारी ट्रॅफिक आहे आणि जो आम्हाला जो त्रास होतो ठाण्यापर्यंत जायला, तो अत्यंत सोयीस्कर होईल आणि चांगला होईल. आणि सर, मुख्यमंत्रींना सांगायचं म्हणल्यास ते खरंच खूप 24 तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत. आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढच्या 5 वर्षादेखील तेच मुख्यमंत्री हवेत आम्ही अशी अपेक्षा करतो. कारण की त्यांचे जे निर्णय असतात ते जनसामान्याच्या हिताचे निर्णय असतात आणि अत्यंत चांगले निर्णय असतात. त्यांनी आतापर्यंत जितके निर्णय घेतले, त्यांनी अन्नपूर्णा योजना केली, त्यांनी महिलांसाठी सक्षमीकरण केलं, त्यांनी माझी लाडकी बहीण योजना ही काढली, त्याच्यानंतर आपण रस्ते बनवतोय, कोस्टल रोड बनवतोय, ठाण्याचा भुयारी मार्ग आपण बनवतोय. हे अत्यंत सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री हे खरंच महाराष्ट्राच्या हिताचे राजकारण करणारे मुख्यमंत्री आहेत. हे आम्हाला अपेक्षित आहे की त्यांनी पुढच्या 5 वर्ष देखील राहावं. थँक्यू.